नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी शहर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी 9 फेब्रुवारी 2026 रोजी नियोजित असलेली विशेष सभा पुढे ढकलण्यात आली असून ती आता 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या संदर्भामध्ये विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आदेश जारी केले आहेत. परभणी महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण हे पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. मात्र 9 फेब्रुवारी रोजीच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतमोजणी असून जिल्हाधिकारी हेच या निवडणुकीचे मुख्य आहेत. त्यामुळे या संदर्भात सुधारणा करावी अशी विनंती जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी घेण्यात येणाऱ्या विशेष सभेच्या तारखेत अंशतः बदल केले आहेत. त्यानुसार ही विशेष सभा 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली असून पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांनी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया तरतुदीनुसार पार पाडावी असे आदेशही जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिले आहेत. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तारखेत झालेल्या बदलांमुळे शहराच्या राजकारणामध्ये नव्या घडामोडींना वेग आला आहे. 9 फेब्रुवारीला होणारी ही निवडणूक प्रक्रिया आता 12 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असल्यामुळं सर्वच पक्षांच्या रणनीतीमध्ये बदल होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींच्या सुधारित कार्यक्रमामुळं अधिकृत कारण पुढे करण्यात आलं असलं तरी महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली सत्ता समीकरणांची जुळवाजुळव आणि गटांतर्गत हालचाली याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे. तारीख बदलल्यामुळं इच्छुक उमेदवारांना अतिरिक्त वेळ मिळाल्यामुळं आता पक्षांतर्गत बैठकांचे सत्र, समर्थन वाढविण्याचे प्रयत्न आणि रणनीती आखण्याच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. काही गटांकडून संख्याबळाची चाचपणी तर काहींकडून निर्णायक खेळी खेळण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत जिल्हाधिकारी हे पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार असून त्याच दिवशी परभणीच्या महापालिकेतील सत्तेचं चित्र हे स्पष्ट होणार आहे. सध्याचं युग हे प्रचंड स्पर्धेचं युग आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून नियोजनबद्ध अभ्यास करावा. परिस्थिती कोणतीही असो तिचा बाऊ न करता प्रयत्नरत राहिल्यास यश हमखास मिळतं, असं प्रतिपादन हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केलं. हिंगोली शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये आज बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सुविधा आणि मार्गदर्शन योजनांची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे देताना तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि इतर कोणत्याही परिस्थितीचा बाऊ करू नये, येणाऱ्या परिस्थितीची 2 हात करत ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी UPSC, MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासाचं योग्य नियोजन, वेळेचं व्यवस्थापन, सातत्यपूर्ण अभ्यास, चालू घडामोडींचं महत्त्व आणि आत्मविश्वास या बाबींवर भर दिला. अपयशातून खचून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवा असं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा पास करू असा विश्वास व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचं आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याचे सांगून आईवडील परजिल्ह्यात कामानिमित्त गेले असल्याचे सांगत मन वळविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली. त्यावर या विद्यार्थ्यास आत्मविश्वास असल्यास आईवडिलांचे मन नक्कीच वळवू असा विश्वास देखील जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिला. या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच अधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी समर्पक उत्तर देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रद्युम्न गिरीकर यांनी केलं. परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांचं 3 फेब्रुवारी रोजी जिंतूर तालुक्यातील गणेशपूरजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये दुःखद निधन झालं. आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दिवंगत नितीन धूत यांना परभणी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं उद्या दिनांक 5 फेब्रुवारी रोजी श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम स्टेडियम परिसरातील हॉटेल अतिथी या ठिकाणी सकाळी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.